अध्यक्ष महोदय, खरं तर स्कोपच्या बाहेर जाऊ शकतं, पण मी एक प्रश्न आपल्याकडून माहिती घेतोय. देवेंद्रजी, आपण लक्षात असेल का विधान परिषदमध्ये पण आपण या संदर्भात एक उत्तर दिलं होतं. ऑनलाईन गेमिंग म्हणजे जंगली रमी पे रोज आम्ही पाहतोय. तुम्ही जरी गेलं तर ते याट येतं आणि याच्यामध्ये सगळे स्टार लोक प्रसिद्धी म्हणजे प्रचार करतोय. आता मी मुद्दाम नाव नाही घेत, तर नाव घेणं अधिक अडचणीचा विषय होईल. पण मला वाटतं एवढे सगळे मोठे लोक जर ते, आता काही लोक अतिशय आकर्षक असतात राज्यामध्ये आणि त्यांच्याद्वारे जर अशी जाहिरात झाली तर प्रचंड फसवणूक होते. तर मला वाटते कृपया त्याच्यावर आपण काही कारवाई करता येईल का, किंवा इतर राज्यामध्ये जसं ऑनलाईन गेमिंगला बंदी घातली आहे तशी आपल्या राज्यानं घातली तर मला वाटतं चांगलं होईल. तर त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा. मुळात ऑनलाईन गेमिंगवर जर आपल्याला बंदी घालायची असेल तर त्याला केंद्रीय कायदा करावा लागेल. याचं कारण काय आहे, याचं होस्टिंग तिसरीकडे होतं. म्हणजे हा जो ज्युरिस्डिक्शनचा भाग आहे तो याच्यामध्ये एक मेजर अडचण आहे, कारण हे सगळं ऑनलाईन आहे. जसं आता याच्यामध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये आता त्यांनी रजिस्ट्रेशन केलं व्हेनेझुएलाला, ते ऑपरेट करून राहिले दुबईवरनं. तर अशा प्रकारची ही परिस्थिती आहे. तथापि आपण जो विषय या ठिकाणी सुचवलेला आहे, पहिल्यांदा तर ही गोष्ट खरीच आहे की जाहिरातीचे पैसे मिळतात म्हणून जे काही मोठे मोठे लोक आहेत, स्टार्स आहेत आमचे, किंवा ज्यांना आयकॉनिक असं त्यांच्याकडे बघितलं जातं, अशा आयकॉन्सनी अशा प्रकारे ज्यातनं लतखोरी होते, ज्यातनं एक सवय लागते, अशा प्रकारच्या गोष्टींची जाहिरात करू नये, अशा प्रकारची आपली देखील अपेक्षा आहे. मी देखील या सर्वोच्च सभागृह आहे या माध्यमातून त्यांना निश्चितपणे अशा प्रकारची विनंती करतो की त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टींची जाहिरात करू नये. पण त्याच वेळी आपण जो मुद्दा मांडलेला आहे, जरूर हे तपासून पाहण्यात येईल की आपण याला काही रेग्युलेट करू शकतो का, काही रेग्युलेशन आणण्याचे आपल्याला कॉम्पिटन्स आहे का, हे जरूर तपासून पाहण्यात येईल.